राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे शाई फेक प्रकरणात पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे। संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यासह 10 ते 12 जणांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी प्रवचन सेवा आटपून परतत असताना काही जणांनी विकास लवांडे यांच्या गाडीचा पाठलाग करून गाडी अडवली। लवांडे यांच्या आरोपानुसार त्यांना जबरदस्ती गाडीतून खाली उतरवण्यात आलं, धक्काबुक्की करण्यात आली आणि अंगावर शाईच्या बाटल्या ओतण्यात आल्या। इतकंच नाही तर रिव्हॉल्वर दाखवत तुझा खात्मा करू अशी धमकी दिल्याचंही आरोप करण्यात आलं। या प्रकरणात 1959च्या शस्त्र कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली। दरम्यान या घटनेचे पडसाद आळंदीमध्येही उमटले असून राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।